महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वीचा निकाल जाहीर करण्यात आलाय आणि राज्याचा निकाल 94.10% लागलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1.71% निकाल खरं तर घटलाय, तर दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभाग अव्वल ठरलाय। कोकणामध्ये 98.82% निकाल लागलाय, तर यंदाही 10वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे आणि 96.14% मुली पास झाल्या। यानंतर बातमी आहे पुण्याच्या 100 नंबरी असलेल्या रावी नामजोशी संदर्भातली। 10वीचा निकाल पाहिला तर यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचं दिसतंय आणि पुण्याच्या रावी नामजोशीने तर 100% गुण मिळवत मोठं यश संपादित केलंय। रावी नामजोशी ही पुण्याच्या न्यू इंग्लिश शाळेची विद्यार्थिनी आहे आणि तिचं हे खरंच अत्यंत कौतुकास्पद असं यश आहे। तिच्या या यशप्राप्तीबद्दल तिला शुभेच्छा देत आम्ही तिच्याशी संवादही साधलाय, तो आपण पाहूया। आज 10वीचा निकाल जाहीर झाला आहे आणि याच निकालाचा जल्लोष सध्या पुण्यातल्या न्यू इंग्लिश शाळेत साजरा होतोय। विद्यार्थी एकत्र आले आहेत आणि एवढंच नाही तर या सगळ्या विद्यार्थ्यांचा पहिला टप्पा आयुष्यातला जो असतो तो आज या विद्यार्थ्यांनी पार केलाय। महत्वाचं म्हणजे 100 पैकी 100% मिळणं कठीण असतं आणि या जी मुलगी माझ्यासोबत आहे तिला 100 पैकी 100% मिळालाय। काय वाटतंय, 100% मिळणार अशी अपेक्षा होती का? नव्हती। छान वाटतंय आता। काय किती अभ्यास केला होता, किती कष्ट करावे लागले 100% मिळवण्यासाठी, किंवा अपेक्षा होती का? अपेक्षा नव्हती। मी असा कुठलाही वेगळा क्लास नव्हता लावला, त्याच्यामुळे शाळेची महत्वाची मदत झाली मला। कुठला विषय सगळ्यात जास्त आवडतो आणि कुठल्या विषयात सगळ्यात जास्त मार्क्स मिळाले? संस्कृत। संस्कृतला एखादा श्लोक आमच्यासाठी? असा कुठलाही श्लोक? दुःखे दुःखाधिकान पश्येत, सुखे पश्येत सुखाधिकान, आत्मानं शोक हर्षाभ्याम शत्रुभ्याम इव नार्पयेत। म्हणजे जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आपल्यापेक्षा जास्त जे दुःखात आहेत त्यांच्याकडे बघायचं, जेव्हा आपण सुखात असतो तेव्हा आपल्यापेक्षा जास्त जे सुखी आहेत त्यांच्याकडे बघायचं। त्याच्यामुळे सुख आणि दुःख या भावनांमध्ये स्वतःला अडकवायचं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।